विजयी झालास तरी तू जबाबदार, पराजयी झाला तरी तू जबाबदार. हा, पण मी सांगतो तसं तू गेला तर तू हमखास विजयी होशील. जबाबदारी मी घेतोय, पण माळा तुझ्याच गळ्यात पडणार. हे स्पष्ट बोलणं नाही बुधच असतो. तर त्याच्या पोझिशन नुसार तो तुम्हाला फळं देतो. तो शत्रू राशीत आहे, मित्र राशीत आहे, स्वराशीत आहे, नीच राशीत आहे, उच्च राशीत आहे, स्थानावर कुठल्या आहे त्याप्रमाणे तो तुम्हाला सपोर्ट करत असतो. बुधाच्या अंमलाखाली असलेली व्यक्ती असते ना, त्याची बुद्धिमत्ता शार्प असते. पण त्याचबरोबर हेही खूप वेळा बघायला मिळालं बरं का, बुधाचं आणि गणित किंवा बुधाचं आणि शास्त्राचं फारसं पटत नाही. बुधाची व्यक्ती उत्तम वक्ता होते, उत्तम प्रोफेसर होते, उत्तम शिक्षक होते, उत्तम वकील होते. पण बुधाची व्यक्ती उत्तम शास्त्रज्ञ होते याची गॅरंटी. त्याला इतर ग्रहांची सपोर्ट खूप लागतो. हा, नुसता बुध तुम्हाला वक्ता बनवू शकतो, शिक्षक बनवू शकतो, प्रोफेसर बनवू शकतो, त्यातल्या उत्तमोत्तम पुरस्कार देऊ शकतो. पण एक सर्टन स्टेज सोडून त्याच्यापेक्षा वरच्या महत्वाच्या भूमिका जर बजवायच्या असतील तर बुधांना इतर ग्रहांची बुधाला सहाय्य द्यावे लागते. आणि मग ते सहाय्य असेल तर मग तुम्ही पॉलिटिशियन उत्तम होऊ शकता. तुम्ही बघा, पॉलिटिशियन होणं आणि उत्तम वक्ता असणं दोन वेगळ्या गोष्टी. एखादी व्यक्ती सगळ्याच सभेत, पॉलिटिकल असो नॉन पॉलिटिकल असो, सभेत उत्कृष्ट भाषण ठोकते म्हणून ती पॉलिटिकली यशस्वी होते अशातला भाग नाही. पण लोक आवर्जून तिचं व्याख्यान ऐकायला येतात. बुधाची कळा खूप जीव लावतात लोकांना. खूप वेळेला असं दिसतं की बुधाची व्यक्ती जर एखादी निवडतली ना, तर गल्लीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत 1-1.25 किलोमीटर रांग पसरलेली असते त्यांना त्यांच्या अंत्ययात्रेच्या वेळेला. कारण माणूस जोडण्याचं काम बुधाला चांगलं जमतं, हे मंगळाला नाही जमत. बुध हे सहजतेनं करतो. समोरच्या माणसाला अचूकपणे कुठं मदत लागणार आहे हे ओळखण्याचं काम बुधाला पटकन जमतं. आणि तो तिथं तेवढंच करतो, निघून जातो. मंगळ तसं नाही करणार, मंगळ युद्धच करणार. त्या समोरच्या माणसाला एवढं सेफ 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 करत जाणार की तर डिपेंडंट बनेल. मग एखाद्या दिवस आपल्याला वेळ नाही मिळाला की तो चिडेल आपल्यावर, असं होईल. बुध तसं नाही करणार. बुध तुम्हाला सेफ नाही करणार. बुध म्हणणार तुझं लढायचं तूच लढायचं, मी फक्त मागणं गाईडलाईन देणार. सगळ्या मदती तुला मी करणार. तुला भाला हवा भाला देईन, बर्ची हवी बर्ची देईन, तलवार हवी तलवार देईन, ढाल हवी ढाल देईन. समोर जाऊन मार करण्याचं काम तुझं, ते माझं नाही, मी नाही करणार. त्यामुळं बुधाची व्यक्ती उत्तम प्रशासक बनू शकते. पण बुधाच्या व्यक्तीला पोलीस, मेजर, सर्जरी किंवा याच्यात काही स्थान नसतं. ते हॉस्पिटलचं ऍडमिनिस्ट्रेशन करू शकतील, ऑपरेशन थिएटरमध्ये काही करू शकणार नाही, हे लक्षात घ्या. कारण तिथं मंगळाचं प्राबल्य जास्त असतं. प्रत्येक ग्रहाची आपल्याला गरज ही आहेच आहे. प्रत्येक ठिकाणी तो वेगळं वेगळं बोलतोच. पण सर्वसाधारणपणे बुधाच्या व्यक्तिमत्वामध्ये एक मर्यादेशीर सभ्यता आढळते. बुधाचे जर 2-3 मित्र एकत्र उभे असतील ना, तर त्यांच्याकडनं एखाद्या शिवीचा वापर नाही होणार. सगळी डिस्कशन्स आणि चर्चा या लेवललाच चाललेली असते.
किंवा ते असं इव्हन ते ड्रिंक्स घेतलेले असले तर त्यांच्याकडनं वाईट शब्दांचा वापर नाही म्हणून बुध सगळ्यांचा आदर करतो. तो कधी अनादर करत नाही. हा एवढं आहे. तुम्ही त्याच्या वाटत गेला तर तो जिभेने सोलतो. त्याने सोलायला सुरुवात केली की तुम्हाला लपायला जागा राहत. त्यामुळे शक्यतो बुधाची व्यक्ती असं ना तिच्या वाटं जायचं नाही. आणि वाटं गेलं तर सोडून घ्यायची तयारी ठेवायची. बघा, पटतंय का? पटलं तर कॉमेंट्स मध्ये लगेच टाका. तुमचा एखादा अनुभव टाकला तर चालेल, आपण त्याच्यावर एखादी गोष्ट लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढची भाग तुम्हाला पटापटा येतील. पण लक्ष ठेवून काहीतरी करा. निश्चित. धन्यवाद.